नमस्कार. पुन्हा एकदा तुम्हा सगळ्यांचे खूप खूप स्वागत रंगोली गुरु या माझ्या चॅनलमध्ये. श्री गणपती बाप्पा मोरया. तर उद्या आपला गणपती बाप्पा आपल्या घरी बसणार आहे. त्यानिमित्ताने त्याचे औचित्य साधून मी गणपती बाप्पा विशेष रांगोळी घेऊन आलेली आहे. काल आमच्या न्यूजपेपरसोबत एक कटआउट आलेलं. मी म्हटलं चला त्याचा वापर करावा आणि आज पेपर कटआउटनी ही गणपती बाप्पाची सुंदर अशी रांगोळी काढावी. अगदी जर कोणाला गणपती बाप्पा काढता येत नसतील त्यांनी असे ज्यांच्याकडे महाराष्ट्र टाइम्स येतो तर त्यासोबत हे कटआउट आलेले आहेत. तर त्याचाच मी वापर करावा म्हणाले आणि मग ते करून साधी सोपी सुंदर अशी रांगोळी पटकट होईल अशी ही रांगोळी मी काढायचा प्रयत्न केला आहे. तुम्ही पाहू शकता कटआउट ठेवून मी त्यामध्ये कलर भरून घेतलेत आणि मग पांढऱ्या रांगोळीने अशा प्रकारे गणपती बाप्पा काढून घेते आहे. जर त्यांना गणपती बाप्पा अगदीच आखीव रेखीव ज्यांना काढता येत नाहीत त्यांनी कटआउटचा यूज केला तो खूप पटकन आपल्याला गणपती बाप्पा असे सुंदर काढता येतील. किंवा मग तुम्ही एखादा गणपती बाप्पाचं चित्र असेल तर आउटलाईन त्याची अशी कट करून त्याचं कटआउट बनवून सुद्धा गणपती बाप्पाची रांगोळी काढू शकता. सहज मला कल्पना आली. म्हटलं ज्या मैत्रिणींना गणपती बाप्पा असे काढता येत नाहीत त्यांच्यासाठी असं कटआउटनी रांगोळी काढायला अगदी सोपं होऊन जाईल. तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. तुम्हाला माझे व्हिडिओज आवडत असतील तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. कमेंट करून सांगा रांगोळी कशी वाटते. काही सजेशन्स असतील तर त्या पण तुम्ही कमेंट करून सांगू शकता. आपल्या फ्रेंड्स फॅमिलीसोबत माझे व्हिडिओज नक्की शेअर करा. चॅनलवरती आधीपासून आहात पण चॅनलला सबस्क्राईब नसेल केलं तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. तर रांगोळी पहा तुम्ही सोबत. मी काल एक व्हिडिओ अपलोड केला होता गणपती बाप्पाचीच रांगोळी होती ती. तर तेव्हा मी संस्कृतमधलं गणपती स्तोत्र म्हणाले होते. आज मी गणपती स्तोत्र म्हणते आहे पण ते मराठीमध्ये आहे. बऱ्याच जणींना येत पण असेल तर म्हणलं आहे गणपती बाप्पाची रांगोळी तर सोबत गणपती स्तोत्र म्हणावं. तुम्ही त्याचा लाभ घ्यावा आणि व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पहा. श्री गणपती स्तोत्र. श्री गणेशाय नमः. साष्टांग नमन हे माझे गौरी पुत्रा विनायका. भक्तीने स्मरतो नित्य आयुः कामार्थ साधती. प्रथम नाम वक्रतुंड दुसरे एकदंतते. तिसरे कृष्ण पिंगाक्ष चौथे गजवक्रते. पाचवे श्रीलंबोदर सहावे विकटनावते. सातवे विघ्नराजेंद्र आठवे धूम्रवर्णते. नववे श्री भालचंद्र दहावे श्री विनायक. अकरावे गणपती बारावे श्री गजानन. देवनावे अशी 12 तीन संध्या म्हणे नर. विघ्नभीती नसे त्याला प्रभो तू सर्वसिद्धी दे. विद्यार्थ्याला मिळे विद्या धनार्थ्याला मिळे धन. पुत्रार्थ्याला मिळे पुत्र मोक्षार्थ्याला मिळे गती. जपता गणपती स्तोत्र 6 मासात हे फळ. 1 वर्ष पूर्ण होता मिळे सिद्धी न संशय. नारदांनी रचिलेले झाले संपूर्ण स्तोत्र हे. श्रीधराने मराठीत पठण्या अनुवादिले. श्री गणपती स्तोत्र संपूर्णम. हे आपल्या नारद ऋषींनी लिहिलेले गणपती स्तोत्र आहे आणि त्याचा मराठीमध्ये अनुवाद केला आहे श्रीधरांनी. तर आपण रांगोळी आता होतच आहे. गणपती बाप्पा काढून घेतले आणि गणपती बाप्पाचे वाहन जो आहेत उंदीर मामा त्यांना पण आपण काढून घेतलेलं आहे. अगदी सोप्या पद्धतीने काढायचा प्रयत्न केला जेणेकरून कोणालाही काढता येईल असं. आता मी जास्वंदीची फुलं काढते आहे जी गणपती बाप्पाला अतिशय प्रिय आहेत. आणि ते काढल्यानंतर मी पानं काढून घेते अशा प्रकारे. तर तुम्हाला माझी रांगोळी कशी वाटली मैत्रिणींनो नक्की कमेंट करून सांगा. व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. पुन्हा भेटूया आपण गणपती बाप्पाच्या या सिरीजमध्ये. तुम्हाला आता गणपती बाप्पाच्याच रांगोळ्या मी टाकणार आहे आणि आपल्याकडे गौरींचं आगमन होणार आहे 31 तारखेला. त्याविषयीसुद्धा मी रांगोळ्या आता टाकणार आहे. तर नक्की माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि परत विजिट द्या. सुंदर सोप्या आणि
कलात्मक देखण्या नवनवीन रांगोळ्या पाहण्यासाठी पुन्हा माझ्या चॅनलला नक्की विजिट करा. पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत तुम्हा सर्वांना गणेश चतुर्थीच्या खूप खूप शुभेच्छा. आज हरितालिका, त्याच्यासुद्धा तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. असा सपोर्ट माझ्या चॅनलला तुम्ही देत राहा. पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत गणपती बाप्पा मोरया. धन्यवाद. थँक्यू.